नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPC बेसिक या यूट्यूब चॅनलवर मी रुपाली गिरी आपले स्वागत करते। आजच्या या लेक्चरमध्ये आपण बीएडच्या द्वितीय वर्षातील महत्त्वाचा असणारा पेपर म्हणजे मूल्य शिक्षण यावर आधारित ही सिरीज सुरू केलेली आहे। यामध्ये आता आपण घटक 2 विषय माहिती पाहणार आहोत। या आधीच्या लेक्चरमध्ये मी घटक 1 मधील MCQ सांगितलेले होते। आता आपण घटक 2 चे MCQ पाहणार आहोत। तर आपल्या या घटक 2चं नाव आहे मूल्य शिक्षण। त्याचा आढावा आणि त्याची सद्यस्थिती काय आहे आणि त्याची गरज काय आहे हे पाहणार आहोत आपण याच्या लेक्चरमध्ये। त्यावर आधारितच MCQ मी घेतलेले आहेत। तर बघा, जास्त वेळ न घालवता आपण लेक्चरला सुरुवात करूया। पहिला प्रश्न आहे, कुटुंबातील डॅश डॅश शिक्षण पद्धतीमुळे सेवा, त्याग, सदाचार, प्रेम या मूल्यांचे सहसंवर्धन होत होते। कुटुंबाची कोणती अशी शिक्षण पद्धती होती ज्याच्यामुळे सेवा, त्याग, सदाचार, प्रेम या मूल्यांचे सहसंवर्धन होत होतं असं विचारलं आहे। ऑप्शन बघा, अ औपचारिक, ब अनौपचारिक, क आहे अ व ब बरोबर आणि ड आहे सर्व चूक। तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ब अनौपचारिक। तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की शाळेत दिलं जाणारं शिक्षण हे औपचारिक प्रकारचं असतं आणि विद्यार्थी परिस्थितीतून, समाजातून, कुटुंबातून जो स्वतः शिकत असतो त्याला आपण अनौपचारिक शिक्षण असं म्हणत असतो। म्हणजे शाळेत देणारं शिक्षण औपचारिक आणि बाहेरून भेटणारं शिक्षण अनौपचारिक। मग कुटुंबात दिलं जाणारं शिक्षण सुद्धा कसं आहे, अनौपचारिक। तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर ब। बघा, त्याविषयी अधिक माहिती सांगायची झाल्यास या क्वेश्चनमध्ये सांगितलं आहे की या अनौपचारिक शिक्षणामधून सेवा, त्याग, सदाचार, प्रेम या मूल्यांचा सहसंवर्धन होतं। मग कशा प्रकारे होतं? समजा जर बघा, कुटुंबामध्ये, आपल्या कुटुंबात किंवा आपल्या घरामध्ये एखादा अतिथी आला तर घरातले काय करतात, थोरापेक्षाही थोर ठरत असतात। म्हणजे काय, आलेल्या अतिथीला आपण काय म्हणतो, देवोभव, बरोबर, अतिथी देवो भव असं म्हणतो आपण। त्यांना मानासन्मानाने घरात घेतो किंवा त्यांचा पाहुणचार करत असतो। तर अतिथी सत्कार हे मूल्य अधिक वरचढ ठरत होते आणि कुटुंबातले जे व्यवसाय आहेत किंवा परंपरेने पुढे चालू राहत असलेले जे आहेत त्यातून सुद्धा हे मूल्य रुजत असतात। म्हणजे काय, आलेल्या अतिथींची सेवा करणं किंवा त्यांच्यासाठी आपण एखाद्या गोष्टीचा त्याग करणं, सदाचार करणं, प्रेम ह्या मूल्यांचं संवर्धन कशातनं होत असतं तर म्हणजे अनौपचारिक शिक्षण पद्धतीमुळे ते विद्यार्थ्याला भेटत असतं। त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, डॅश डॅश हा काळ राजनियंत्रित समाजव्यवस्थेचा काळ होता। कोणता काळ आहे? काळ दिलेले आहेत। ऑप्शन अ आहे वैदिक काळ, ब आहे मध्ययुगीन काळ, क आहे ब्रिटिशकालीन काळ आणि ड आहे आधुनिक काळ। तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर अ वैदिक काळ। म्हणजे वैदिक काळ हा कसा होता, राजनियंत्रित समाजव्यवस्थेचा काळ होता। त्याविषयी अधिक माहिती सांगायची तर या राजनियंत्रित समाजव्यवस्थेमुळेच काय झालं तर स्थैर्य, शांतता, न्याय, कर्तव्यपालन ही मूल्य समाजात जपली गेली आणि ही मूल्य पुढच्या पिढीला सुद्धा संक्रमित करण्यात आली आणि ह्या समाजातील जे अनौपचारिक शिक्षणाकडून हे घटना होत आल्या किंवा हे मूल्य संक्रमित करण्यात आले। त्यासाठी राजा व प्रजादक्ष असे म्हणजे काय, राजनियंत्रित समाजव्यवस्थेमध्ये राजाला आणि प्रजाला खूप असं महत्त्व होतं। त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, ब्रह्मचार्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम, संन्यासाश्रम याचा उदय डॅश डॅश काळात झाला। ह्या सर्व जे आश्रम आहेत त्यांचा उदय कोणत्या काळामध्ये झाला असं विचारलं आहे। ऑप्शन बघा, अ ब्राह्मण काळ, ब उपनिषद काळ, क सूत्र काळ आणि ड आहे महाभारत काळ। तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर अ ब्राह्मण काळ। या सर्व आश्रमांचा उदय कोणत्या काळामध्ये झाला तर ब्राह्मण काळामध्ये झालेला आहे। म्हणून आपलं करेक्ट आन्सर ऑप्शन नंबर अ। त्याविषयी अधिक माहिती सांगायची, काळ या काळाचा कालखंड होता इसवी सन पूर्व 3000 ते इसवी सन पूर्व 2000 पर्यंतचा आणि ह्या ब्राह्मण काळामध्ये कुटुंब व्यवस्था कशी होती तर एकत्र कुटुंब व्यवस्था होती। त्यामधून काय झालं, जे अनौपचारिक शिक्षण आहे कुटुंबामधनं मिळणारं त्यातून त्यांना, विद्यार्थ्यांना किंवा त्या व्यक्तींना किंवा त्या मुलांना आस्था, त्याग, सेवा अशा ज्या कौटुंबिक मूल्य आहेत ते मूल्य भेटली गेली आणि परंपरागत जे व्यवसाय होते त्यांची मूल्यांची दाद नव्हती। ह्या काळात काय झालं, ब्रह्मचार्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम किंवा संन्यासाश्रम ह्याचा उदय झालेला आपल्याला आढळतो। म्हणजे ह्या 4 आश्रमाचा उदय झालेला आढळतो।
त्यानंतर बघा हा काळात काय होतं, जीवनाच्या ध्येयाच्या तयारीसाठी ब्रह्मचर्य आश्रम हा जीवनातला काळ गुरुकुलात व्यतीत करावा लागत असेल. ह्या 4 काळापैकी किंवा 4 आश्रमापैकी ब्रह्मचर्य आश्रमाचा जो काळ होता तो कुठं व्यतीत करावा लागत होता, तर गुरुकुलात. गुरुकुलात म्हणजे जिथं आपले गुरु राहतात त्या आश्रमात तो व्यतीत करावा लागत होता. अशा प्रकारे आपल्याला हे सांगता येईल. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश या काळात गुरुकुल शिक्षणाच्या जोडीला वादविवाद मंडळे, परिषदा या शिक्षण संस्थांचा उदय झाला. गुरुकुल शिक्षणाबरोबरच वादविवाद मंडळे आणि परिषदा या शिक्षण संस्थांचा उदय झाला. तर तो काळ कोणता होता? ऑप्शन बघा, अ उपनिषद काळ, ब आहे सूत्र काळ, क आहे अ व ब बरोबर आणि ड आहे सर्व चूक. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर अ उपनिषद काळ. तो कोणता काळ होता? तर उपनिषद काळ. आणि उपनिषद काळामध्येच गुरुकुल शिक्षणाच्या जोडीला वादविवाद मंडळे, परिषदा या शिक्षण संस्थेचा उदय झालेला आपल्याला दिसून येतो. उपनिषद काळाचा कालखंड सांगायचा झाला तर इसवी सन पूर्व 1200 ते इसवी सन पूर्व 600चा जो कालखंड होता त्याला उपनिषद काळ असं म्हटलं जायचं. आणि ही उपनिषद काळामधली जी कुटुंब व्यवस्था होती किंवा कुटुंब पद्धती होती ही एकत्र कुटुंब पद्धतीमुळेच कौटुंबिक व व्यावसायिक मूल्यांचा विकास एकत्र सुरू झाला. म्हणजे इथं पण एकत्र कुटुंब व्यवस्था होती. यामध्ये सांगायचं तर बहिर्मुखता, समाजभिमुखता ह्या मूल्यांचा तोंडवळा प्राप्त होऊ लागला. कोणत्या काळामध्ये? उपनिषद काळामध्ये. आणि मोक्षप्राप्तीच्या जे अतिउच्च मूल्याचे स्मरण आहे ते पण ह्या काळात तीव्रतेने होत राहिले. आणि त्यासाठी काय? सत्यरूपी ज्ञानाचा साक्षात्कार हे मूल्य आपल्याला आवश्यक मानले जाऊ लागले. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न, सूत्र काळातल्या एकत्र कुटुंब पद्धतीमुळे डॅश डॅश या मूल्यांच्या पुरस्कारासाठी जाणीवपूर्वक पुढाकार घेतला. तर ऑप्शन बघा, अ स्त्री समानता, ब पुरुष समानता, क स्त्री पुरुष समानता आणि ड आहे वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर क स्त्री पुरुष समानता. सूत्र काळातला जो कालखंड होता तेव्हा एकत्र कुटुंब पद्धती होती आणि त्या एकत्र कुटुंब पद्धतीमुळेच स्त्री पुरुष समानता या मूल्याच्या पुरस्कारासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न किंवा पुढाकार घेतला गेला. याविषयी अधिक माहिती सांगायची तर सूत्रकाळ हा उल्लेख आलेला आहे. तर सूत्रकाळ म्हणजे नेमकं काय? तर बघा, सूत्रकाळ हा एक काळ होता जो इसवी सन पूर्व 700 ते इसवी सन पूर्व 500 या वेळात होता. आणि यांची कुटुंब व्यवस्था ही एकत्र पद्धतीने होती. आणि या काळात काय व्हायचं, वाङ्मयामुळे पारमार्थिक, राजनैतिक किंवा सामाजिक किंवा कौटुंबिक जे कर्तव्यमूल्य होते ह्या समाज व्यवस्थेने समृद्धपूर्वक पुरस्कृत केलेले होते. कोणत्या काळामध्ये? सूत्र काळामध्ये. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, डॅश डॅश यांची समाज व्यवस्था व्रतस्थ परंपरांनी भारलेली होती. ऑप्शन बघा, कोणाची समाज व्यवस्था व्रतस्थ, लक्षात ठेवायचं, परंपरांनी भारलेली होती. ऑप्शन बघा, अ बौद्ध शिक्षण पद्धती, ब जैन शिक्षण पद्धती, क आहे अ व ब बरोबर आणि ड आहे सर्व चूक. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ब जैन शिक्षण पद्धती ही समाज व्यवस्था व्रतस्थ परंपरांनी भारलेली होती. म्हणजे काय नेमकं काय झालं तर ह्यामध्ये काय झालं, प्राचीन भारतीय जैन शिक्षण पद्धती होती त्यामध्ये प्राचीन भारतीय जैन शिक्षण पद्धतीत श्रमण संस्कृतीतल्या जैन धर्माचे पुरस्कृत केलेले आहे. हा धर्म प्राचीन आहे. ह्या धर्माचा उगम वेदोपदेशाच्या पूर्वी भारतात प्रचलित असलेल्या मुनींच्या संज्ञात्मक तपोधर्मापासून झाला आहे या असं सांगता येईल. पण यामध्ये काय केलं, या जैन जीवनाला मुक्तीचा तीव्र ध्यास होता. तरी जैन लोकजीवन जे होतं ते एकत्र कुटुंब पद्धतीत रमलं होतं. पण ह्या रमण्यात स्वातंत्र्य, स्वावलंबन, क्षमा, तप, दान, अहिंसा हे जे सत्य, चारित्र्य अशा ज्या आध्यात्मिक संस्काराचे व्रत होते ते अधिक असे. एकत्र कुटुंबातील सदस्य एकमेकांना वृत्ती करण्यातच आनंद शोधत असे. त्यामुळं काय झालं, समाज व्यवस्था सुद्धा व्रतस्थ परंपरांनी भारलेली होती. आणि हा व्रतस्थ परंपरामुळेच काय झालं, समता असो किंवा विद्याभ्यास, संरक्षण असो किंवा सेवा असो अशा मूल्यसुद्धा या व्रतमूल्ये ठरले गेले. आणि त्यांच्या परिपालनात उदय काटेकोरपणे करण्यात आला. काही व्रत ठरवून देण्यात आले या जैन शिक्षण पद्धतीत आणि त्यानुसार ते जीवन जगत होते. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा,
निर्वाण प्राप्तीचा जीवन ध्येयाकडे क्रमण करण्यासाठी डॅश डॅश हे त्रिशरण महत्त्वाचे मानण्यात आले. ऑप्शन बघा, अ बुद्ध, ब धम्म, क संघ आणि ड आहे वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड वरील सर्व बरोबर हेच उत्तर आहे. यामध्ये सांगायचं झाल्यास तुम्हाला यामध्ये प्राचीन भारतीय बौद्ध शिक्षण पद्धती या प्रकारची होती. आणि त्या काळातील कुटुंब व्यवस्था कशी होती तर बौद्ध काळात एकत्र कुटुंब पद्धती होती आणि करुणाभाव हा एकत्र कुटुंब पद्धतीचा काय होता, स्थायी भाव होता. त्यामुळे कुटुंबातील शिक्षणाचे किंवा मूल्यसंस्काराचे जे स्वरूप होतं ते सहज आणि औपचारिक होतं. आणि समाज व्यवस्था सांगता येईल तर बौद्ध धर्माचे जे पुरस्कृत केलेले करुणा व मैत्री ह्या मूल्यांच्या प्रभावामुळे काय झालं, बौद्ध शिक्षण पद्धतीचे पुरस्कृत केलेले संस्कारित केलेले समाजव्यवस्था चातुर्य व विरहित अशी होती. आणि शिक्षण पद्धती सांगायचं झालं तर चातुर्य वर्णविरहित जीवन प्रणालीचा स्वीकार आणि पुरस्कार करणाऱ्या बौद्ध शिक्षण पद्धतीने काय केलं तर शिक्षणाची दारे सर्वांसाठी खुली केलेली आहेत. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, पहिला मोगल बादशाह कोण होता, डॅश डॅश विचारला आहे तुम्हाला. अ बाबर, ब अकबर, क शहाजहान, ड आहे औरंगजेब. तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर अ बाबर हा पहिला मुघल किंवा मोगल बादशाह होता. त्याविषयी अधिक माहिती सांगायची. पहिला मोगल बादशाह बाबर याने काय केलं तर काव्यात्मक मूल्य समाजात रुजवली. आणि अकबर बादशाहने काय केलं, अकबरचा पण उल्लेख आलेला आहे, तर त्यांनी दीन ए इलाही या धर्माची काय केलेली आहे, स्थापना केलेली आहे. आणि सर्व धर्माचे जे मूल्यांचा भाव सुंदर समन्वय कोणी साधलेला आहे तर अकबर यांनी. आणि शहाजहान हे बादशाहने काय केलं, प्रेम ह्या मूल्यांचा अमर करण्यासाठी विविध प्रयत्न केलेले आहेत. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, डॅश डॅशमध्ये मद्रास या शहरात सेंट मेरी चॅरिटी स्कूल या शाळेची स्थापना केली. तर कधी करण्यात आली, ऑप्शन बघा, अ 1975, ब 1715, क 1719, ड आहे 1714. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ब 1715 मध्ये मद्रास या शहरात सेंट मेरी चॅरिटी स्कूल या शाळेची स्थापना करण्यात आली. त्याविषयी अधिक माहिती सांगायची झाली तर ही कोणी केली किंवा ही शाळा कोणी सुरू केली तर ईस्ट इंडिया कंपनीने भारतात तिचा अंमल सुरू केल्यानंतर काय केले तर ख्रिश्चन ज्या मिशनऱ्यांनी काय केलं, 1715 मध्ये मद्रास या शहरात सेंट मेरी चॅरिटी स्कूल स्थापन केलं. म्हणजे कोणी, ईस्ट इंडिया कंपनीने हे केलेलं आहे किंवा ख्रिश्चन मिशनऱ्यांनी. आणि त्यानंतर त्यांनी काय केलं, अनेक शाळा स्थापन केल्या आणि या शाळांनी भारतीयावर इंग्रजी शिक्षणाचे संस्कार करायला प्रारंभ केलेला दिसून येतो. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, डॅश डॅश यांनी शिक्षणाची दिशा या नावाचे पत्रक काढले. तर कोणी काढले, ऑप्शन बघा, अ मेकॉले, ब लॉर्ड हार्डिंग, क डफ आणि ड आहे वुडचा खलिता. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर अ मेकॉले यांनी शिक्षणाची दिशा या नावाचे पत्रक काढलेले आहे. 1835 मध्ये त्यांनी ही शिक्षणाची दिशा या नावाचे पत्रक काढले. कधी, 1835 लक्षात असू द्या. या पत्रकात त्यांनी काय सांगितलं तर मेकॉले म्हणतात की भारतीय भाषेची जी अवहेलना त्यांनी केलेली आहे त्यामध्ये तो म्हणतो की भारतीय भाषा दरिद्री आहे तर त्यांना साहित्यिक मूल्य नाही असंही मेकॉले म्हणतो. आणि ज्ञानप्राप्ती व विज्ञानाच्या अभ्यासाच्या दृष्टीने त्या कुचकामी आहेत. हिंदी व अरबी भाषेतील जे सर्व वाङ्मय आहे ते युरोपातील पूर्व प्राथमिक शाळेतील एका फळीवर मावणाऱ्या पुस्तकाच्या इतकं आहे असं किंवा पुस्तकालाही पुरणार नाही इतकं आहे असं मेकॉले म्हणतात. आणि त्यांनी हिंदी अरेबिक भाषेच्या ज्या बाबतीत निरक्षर असणाऱ्या मेकॉल्यांनी काय केलं तर भाषाचे अवमूल्यन इतक्या खालच्या पातळीपर्यंत केलेलं आहे. आणि भारतीय शरीरात इंग्रजी म्हणे तयार व्हावी आणि त्याची सुरुवात व्हावी आणि पारतंत्र्य ह्या अवमूल्यांचा परिणाम व्हावा यासाठी हे मेकॉलेंनी केलेलं आहे. अशा प्रकारे आपण घटक 2 मधील MCQ पाहिलेले आहेत. राहिलेले घटक आणि त्याचे MCQ आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहूया. जर तुम्हाला माझं चॅनल आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.